गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यूइंग विथ द डीटी. डीटी मध्ये बेटा आज आपल्याला पुढचा कन्सेप्ट शिकायचा आहे. जे आपण जे गेट्स बघितले होते ना, सगळे अँड गेट बघितलं, ऑर गेट बघितलं, नॉट गेट बघितलं, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचे नॅन्ड, नॉर, एक्सॉर, एक्स नॉट हे सगळे गेट्स झाले होते बेटा आपले, ठीक आहे. बरं, आता हेच गेट्स फक्त आपल्याला थोडेसे वेगळ्या पद्धतीने शिकायचे. कसे? त्याच्यातले फक्त 3 गेट्स मला बघायचे ते अँड गेट, ऑर गेट आणि नॉट गेट. त्याच्यापैकी नॉट गेट आहे. आता गेट्स युजिंग आपल्याला स्विचेस, ट्रान्झिस्टर्स आणि डायोड्स अशा पद्धतीने शिकायचं आहे. गेट्स युजिंग काय बेटा? स्विचेस, ट्रान्झिस्टर्स आणि डायोड्स. त्याच्यापैकी मी पहिला घेतोय नॉट गेट बाय युजिंग स्विचेस. नॉट गेट बाय युजिंग स्विचेस आणि मग नंतर नॉट गेट बाय युजिंग ट्रान्झिस्टर्स. नॉट गेट बाय युजिंग स्विचेस. पहिला कन्सेप्ट आपल्याला बघायचा नॉट गेट बाय युजिंग स्विचेस. नॉट गेट बाय युजिंग स्विचेस मध्ये डायग्राम तुमची ही अशी आहे, ठीक आहे. बरं, आता इथे तुम्हाला हा व्होल्टेज सप्लाय, हा स्विच आहे बेटा. स्विच जो असतो ना बेटा, कदाचित तुम्हाला स्विचचा कन्सेप्ट नवीन असेल. स्विच ओपन आणि क्लोज असतो, ठीक आहे. स्विच कसा असतो? ओपन आणि क्लोज. माझ्या मते हे तुम्ही मागच्या सेशन्समध्ये किंवा मागच्या वर्गांमध्ये हे शिकलेले असाल. असा जो असतो तर हा स्विच कुठला झाला बेटा? ओपन स्विच. सगळ्यांना माहिती आहे ओपन स्विच. स्विच जर ओपन असेल तर त्याच्यातून करंट जात नसतो. लक्षात ठेवा, स्विच जर ओपन असेल त्याच्यातून करंट जात नसतो. तेच जर मी स्विच असा काढला, हा स्विच काय झाला बेटा? क्लोज. हा स्विच काय झाला? क्लोज. जेव्हा स्विच क्लोज असतो त्याच्यातून करंट जात असतो, ठीक आहे. म्हणजे स्विच ओपन आहे तर करंट जाणार नाही. स्विच क्लोज आहे तर करंट त्याच्यातून जात असतो, ठीक आहे. म्हणजे स्विच मधून जात असतो असं लक्षात घ्या. कशातून जात असतो? स्विच मधून. स्विच जर माझं ओपन आहे तर त्याच्यातून करंट जाणार नाही. स्विच जर माझा क्लोज आहे तर त्याच्यातून करंट जात असतो. स्विच मधून म्हणतोय हे कन्सेप्ट लक्षात घ्या. अजून एक कन्सेप्ट असा लक्षात घ्या, स्विच ओपन आहे म्हणजे स्विच माझा ऑफ आहे. स्विच क्लोज आहे म्हणजे स्विच माझा ऑन आहे, ठीक आहे. स्विच ओपन आहे म्हणजे स्विच माझा ऑफ आहे आणि स्विच क्लोज आहे म्हणजे स्विच माझा ऑन आहे. स्विच माझा ऑन आहे. प्लीज हा कन्सेप्ट नीट समजून घ्या. स्विच ओपन आहे म्हणजे स्विच ऑफ असतो. स्विच क्लोज आहे म्हणजे स्विच ऑन असतो, ठीक आहे. स्विच क्लोज आहे म्हणजे स्विच ऑन असतो. स्विच ओपन आहे म्हणजे स्विच ऑफ असतो, ठीक आहे. बरं, आता नॉट गेट बाय युजिंग स्विचेस. नॉट गेट बाय युजिंग स्विचेस हा व्होल्टेज सप्लाय, हा स्विच पॅरलल मध्ये कनेक्ट केलेला आहे आणि इकडे काय बेटा? बल्ब आहे. इकडे काय आहे? बल्ब आहे. आता पहिल्यांदा जर स्विच ओपन ठेवला, स्विच ओपन आहे, व्होल्टेज सप्लाय मधून इथून गेला म्हणजे करंट इथून आला. खाली जाईल का बेटा करंट? नाही जाणार. का? स्विच ओपन आहे ना. स्विच ओपन आहे म्हटल्यावर ते खाली करंट जाणार नाही. स्विच ओपन आहे म्हटल्यावर ते खाली करंट जाणार नाही. मग स्विचचा करंट कुठे जाईल? साहजिक पुढे जाईल. साहजिक कुठे जाईल बेटा? पुढे. पुढे गेला, बल्ब कडे गेला आणि ते बल्बला काय करून टाकलं? ऑन करून टाकलं. का? करंट पोहोचला ना बेटा इथे. स्विच माझा ओपन आहे. स्विच माझा ओपन आहे, नीट लक्षात घ्या. स्विच माझा ओपन आहे. स्विच ओपन आहे पण करंट तर पोहोचला. स्विच ओपन आहे पण करंट तर इथे पोहोचलेला आहे. का पोहोचला? तर इथे पहा, इथे दाखवून देतो. करंट असा आला, करंटला 2 फाटे फुटले. एक तर इकडे जाईल किंवा एक तर इकडे जाईल, पण इकडे जाण्याचा चान्सच नाहीये. का चान्स नाहीये? तर स्विच माझं ओपन आहे. ओपन आहे म्हटलं आता करंट कुठे गेला? पुढे. पुढे गेला आणि बल्ब माझा काय झाला? ग्लो झाला. बल्ब ग्लो झाला. बल्ब ग्लो झाला म्हणजेच आउटपुट मला भेटलं. ते बल्ब ग्लो झाला त्यालाच मी दाखवते आउटपुट कशाने बेटा? 1 ने. आउटपुट भेटलं ना. म्हणजे पहा, इनपुट तू 0 दिला, स्विच ओपन आहे पण तुला आउटपुट भेटला. स्विच ओपन आहे पण तुला आउटपुट भेटला. का बेटा? तर स्विच कसा कनेक्टेड आहे माझा? पॅरलल मध्ये कनेक्टेड आहे. स्विच कसा कनेक्टेड आहे? पॅरलल मध्ये कनेक्टेड आहे. म्हणून जो करंट होता तो पुढे खाली न जाता पुढे गेला आणि स्विचला त्यांनी ग्लो केलं. खाली न जाता पुढे गेला आणि त्यांनी स्विचला काय केलं? ग्लो केलं. तेच आता सेकंड ऑप्शन काय? स्विच माझा क्लोज झाला. जर तुमचा इथे स्विच क्लोज झाला रे झाला तर आता करंट बेटा, करंट जे आहे ते कुठे जाईल बेटा? खालीच जाईल, पुढे नाही जाणार. खालीच जाईल, इकडं तो करंट जाऊ शकणार नाही. करंट इकडं गेला नाही म्हणजे बल्ब का म्हणजे ग्लो होईल का? ग्लो होणार नाही. बल्ब आता ग्लो होणार नाही. बल्ब आता ग्लो होणार नाही म्हणजे बल्ब विल नॉट ग्लो. बल्ब विल नॉट ग्लो त्यालाच आपण कशाने दाखवतो बेटा? 0 ने. बल्ब ग्लो होणार नाही त्याला मी कशाने दाखवतोय? 0 ने. म्हणजे पहा, नॉट गेट असंच काम करायचं ना. इनपुट 0 दिला तर आउटपुट मला 1 भेटतंय.
इनपुट 1 दिला तर आउटपुट मला 0 भेटतंय. म्हणजे हा एक प्रकार आहे कशासारखा काम केलं त्यांनी, नॉट गेटच्या हिशोबाने यांनी काम केलं. कोणाच्या हिशोबाने काम केलं बेटा, नॉट गेटच्या हिशोबाने इथे काम झालेलं आहे. पुन्हा एकदा काय काय झालं काय काय नाही नीट लक्ष द्या. पहिल्या केसमध्ये स्विच तुमचा काय झाला बेटा, ओपन आहे. स्विच ओपन असल्यामुळे करंट खाली येणार नाही, करंट पुढे गेला म्हणून बल्ब काय झाला, ग्लो झाला. बल्ब ग्लो झाला म्हणजे आउटपुट त्यांनी 1 ने दाखवला. नेक्स्ट केस मध्ये स्विच क्लोज आहे. स्विच क्लोज झाला तर करंट आता अख्खाच्या अख्खा खाली आला. अख्खाच्या अख्खा करंट खाली आला म्हणजे करंट पुढे गेला नाही, करंट पुढे नाही गेला म्हणजे बल्ब ग्लो झाला नाही. म्हणजे स्विच क्लोज असेल तेव्हा बल्ब ग्लो होत नाही, स्विच ओपन असेल तेव्हा बल्ब ग्लो होतो. स्विच ओपन असेल तेव्हा बल्ब ग्लो होतो, स्विच क्लोज असेल तेव्हा बल्ब ग्लो होत नाही. हा झाला माझा कन्सेप्ट. कुठला बेटा, नॉट गेट युजिंग स्विचेस. नॉट गेट युजिंग स्विचेस कुठला कन्सेप्ट झाला बच्चालो, नॉट गेट युजिंग स्विचेस. ओके, आता इथे तुम्हाला हेडिंग टाकलीच असेल सगळ्यांनी, नॉट गेट युजिंग स्विचेस. ठीक आहे, इथे तुम्हाला फिगर व्यवस्थित काढून घ्यायची आहे. फिगर व्यवस्थित काढून घ्यायची आहे. व्हिडिओ पॉज करा, फिगर आणि हा खालचा चार्ट काढून घ्या. व्हिडिओ पॉज करा, फिगर म्हणजे सर्किट डायग्राम आणि हा चार्ट काढून घ्या. हे ज्यांना बेसिक्स मध्ये लिहायचं असेल त्यांनी प्लीज हे बेसिक्स मध्ये लिहून घ्या. हे ज्यांना बेसिक्स मध्ये लिहून घ्यायचं असेल त्यांनी प्लीज बेसिक्स मध्ये हे लिहून घ्या. बेसिक कुठे लिहितात, बुकच्या वरच्या बाजूला. बुकच्या वरच्या बाजूला हे बेसिक मध्ये लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्या. हेडिंग टाका सगळेजण, नॉट गेट युजिंग स्विचेस. हेडिंग टाका सगळेजण, नॉट गेट युजिंग स्विचेस. ओके, या दोघी फिगर्स अपेक्षा ठेवतो झालं असेल. या दोघी फिगर्स अपेक्षा ठेवतो झालं असेल. आता लिखापडी घ्यायची. दाबा फिगर shows the circuit diagram and truth table. दाबा figure shows the circuit diagram and truth table. दाबा figure shows the circuit diagram and truth table for not gate using switches. For not gate using switches. For not gate using switches. Okay, पुढचा point. When the switch is open, the current will flow. The current will flow. इथे बेटा रजिस्टर काढून घ्या. माझ्याकडनं रजिस्टर होऊन गेला इथे, सॉरी. इथे रजिस्टर काढायचा आहे, इथे रजिस्टर काढून घ्या. आता पहा, when the switch is open, the current will flow to the resistor and bulb. The current will flow to the resistor and bulb, and the bulb will glow. करंट कुठून जाईल, रजिस्टर मधून जाईल, खाली जाईल का बेटा, स्विच ओपन आहे. स्विच ओपन आहे म्हणून खाली करंट नाही जाणार, बल्ब मध्ये जाईल, रजिस्टर मधून जाईल आणि बल्ब मधून जाईल आणि तो बल्ब ग्लो होईल. ठीक आहे, तोच पॉइंट लिहायचा आहे. when the switch is open, the current will flow to the resistor. The current will flow to the resistor and bulb. The current will flow to the resistor and bulb. Hence, the bulb will glow. ठीक आहे, कॉमा देऊन पुढे लिहा. The open switch represents. ओपन स्विच काय दाखवतो बेटा, लो इनपुट. आणि क्लोज बल्ब ग्लो झालाय तो काय दाखवतोय, हाय आउटपुट. म्हणजे लो इनपुटला हाय आउटपुट भेटलंय ते मी या पॉइंट मध्ये लिहितोय. ओपन स्विच म्हणजे काय, लो इनपुट आहे आणि ग्लो झाला बल्ब म्हणजे हाय आउटपुट झालं. ठीक आहे, तो पॉइंट लिहायचा आहे. पुन्हा एकदा हा पॉइंट वाचतोय पहा. when the switch is open, the current will flow to the resistor and bulb. Hence the bulb will glow. Comma there. The open switch represents the low input. 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 The open switch represents the low input and the glowing bulb represents the high output. 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 Okay. आता नेक्स्ट पॉइंट घ्यायचा आहे खालचा. when the switch is closed, then the current will flow through the resistor. When the switch is closed, then the current will flow through the resistor only. Then the current will flow through the resistor only. Then the current will flow through the resistor only. And the bulb will not glow. And the bulb will not glow. And the bulb will not glow. Comma there. The closed switch represents the high input. The closed switch represents the high input.
The closed switch represents the high input and the not glowing bulb represents the low output. And the not glowing bulb represents the low output. And the not glowing bulb represents the low output. And the not glowing bulb represents the low output. ओके, अपेक्षा ठेवतो हा कन्सेप्ट झाला असेल. कळालं बेटा. आता असंच आपल्याला अजून एक कन्सेप्ट बघायचा आहे, नॉट गेट बाय युझिंग ट्रान्झिस्टर. कुठला कन्सेप्ट बेटा? नॉट गेट बाय युझिंग ट्रान्झिस्टर. आता नॉट गेट बाय युझिंग ट्रान्झिस्टरची फिगर तुमच्या डोळ्यासमोर आहे. हा इनपुट ए आहे, हा आउटपुट वाय आहे. वाय इज इक्वल टू उलटं भेटायला पाहिजे. ए 0 असेल तर एचा बार म्हणजे 1 भेटायला पाहिजे. इथे 1 असेल तर इथून 0 भेटायला पाहिजे. क्यू म्हणजे हा ट्रान्झिस्टर आहे. क्यू ह्या ट्रान्झिस्टरचं नाव आहे बेटा. क्यू म्हणजे काय? तुमचा ट्रान्झिस्टर. वाटलंच तर ब्रॅकेटच्या आत लिहून घेतो. क्यू म्हणजे काय? माझा ट्रान्झिस्टर आहे. क्यू म्हणजे काय बेटा? ट्रान्झिस्टर आहे. क्यू म्हणजे काय? ट्रान्झिस्टर आहे. आणि इथून एक माझं इनपुट आलेलं आहे, त्याला नाव देतो व्ही. इथून एक इनपुट आलेला आहे, तो म्हणजे काय? व्ही. आता पहा, जर मी इनपुट लो दिला, लो इनपुट दिला, ट्रान्झिस्टर माझा ऑफ होऊन जाईल. का? इथून इनपुट आलाच नाही म्हणजे ट्रान्झिस्टर माझा ऑफ झाला. इथून इनपुट आलाच नाही म्हणजे ट्रान्झिस्टर ऑफ झाला. ट्रान्झिस्टर जर ऑफ झाला तर इथून जो करंट येतो ना वरतून, आता इथून पहा, इथून 100% करंट येणार आहे. तो करंट आला खाली जाणारच नाही. का? ट्रान्झिस्टर ऑफ झालाय. जर ट्रान्झिस्टर ऑफ झालाय तर करंट खाली जाणार नाही. मग करंट कुठे जाईल? इकडच्या साईडला. करंट इकडे गेला, मला आउटपुट भेटलं. करंट इकडे गेला, मला आउटपुट भेटलं. करंट इकडे गेला, मला आउटपुट भेटलं. आउटपुट भेटलं म्हणजेच काय भेटलं? इथे आउटपुट माझं 1 आलं. म्हणजे पहा, ए ला इनपुट 0 आहे पण आउटपुट वाय ला किती आलं बेटा? 1. उलट आलं. 0 इनपुट आहे पण आउटपुटला किती आलं? 1. 0 इनपुट आहे पण आउटपुटला किती आलं? 1. मग उलटी केस. ठीक आहे, पहिली केस कळाली. इथे ए 0 आला. 0 असेल तर ट्रान्झिस्टर माझा ऑफ झाला. ट्रान्झिस्टर ऑफ झाला, वरतून येणारा करंट आला, ट्रान्झिस्टरकडे जाऊ शकत नाही, ट्रान्झिस्टर ऑफ आहे. मग इकडेच जाईल. इकडे गेला म्हणजे मला आउटपुट भेटलं. ठीक आहे. सेकंड केस. आता ए ची किंमत 1 आहे. ए ची जर किंमत माझी 1 असेल, हा ऑन आहे म्हणजे इनपुट आला इकडून, इथून 1 आलं, म्हणून माझा ट्रान्झिस्टर काय झाला? आता ऑन झाला. ट्रान्झिस्टर काय झाला? ऑन झाला. ट्रान्झिस्टर एकदा का तुझा ऑन झाला, करंट आला, आता इथून गेला. ट्रान्झिस्टर ऑन आहे ना, ट्रान्झिस्टर ऑन आहे म्हणून करंट खाली जाईल, आउटपुटला करंट जाणारच नाही. ठीक आहे. करंट आता कुठे जाईल बेटा? खाली जाईल, इकडं जाणार नाही. करंट आता खाली जाईल, इकडं जाणार नाही म्हणजे मला आउटपुट भेटणार नाही. म्हणून जेव्हा ए ची किंमत 1 असते, मला आउटपुट किती भेटतो बेटा? 0. ए ची किंमत 1 असते तेव्हा आउटपुट किती भेटतो? 0. सिंपल आहे बेटा, एकदम सिंपल टेक्निक्स आहेत. फक्त कन्सेप्ट नीट समजून घ्या. एकदा दोनदा कन्सेप्ट नीट बघाल म्हणजे लक्षात येईल. इथे जेव्हा ए ची किंमत 1 आहे, सॉरी पहिले घ्या 0 आहे. 0 आहे तर ट्रान्झिस्टर ऑफ झाला. ट्रान्झिस्टर ऑफ झाला म्हणजे करंटच्या 2 डायरेक्शन्स, एक तर इकडे जाईल किंवा एक तर इकडे जाईल. आता ट्रान्झिस्टर ऑफ आहे म्हटलं, करंट इकडून नाही येणार, मग इथूनच गेला, इथून गेला, मला आउटपुट 1 भेटलं. आता ए ची किंमत 1 आहे. ए ची किंमत 1 झाली की मग काय होऊन जाईल? हा ट्रान्झिस्टर माझा ऑन होईल. ऑन झाला म्हणजे करंट इथून गेला, इकडून नाही गेला. इकडून नाही गेला ना, मग इथे करंट आउटपुट किती भेटलं? 0. इथे आउटपुट किती भेटलं बेटा? 0. टेक्निक कळाली. काय झालं काय नाही कळालं बेटा. ठीक आहे. हे फक्त डायग्राम्स आणि टेबल लक्षात आलं तरी पण लिखापडी इझिली लक्षात येते. डायग्राम आणि टेबल लक्षात आलं की लिखापडी इझिली लक्षात येते. चलो व्हिडिओ पॉज करा, लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि डायग्राम आणि टेबल काढून घ्या. व्हिडिओ पॉज करून डायग्राम आणि टेबल काढून घ्या. अपेक्षा ठेवतो झालं असेल. चलो लिखापडी. The above figure shows the concept of NOT gate using transistor. Puts a point. When A is equal to 0, the transistor Q is in the off state. When A is equal to 0, transistor Q is in the off state. Hence, we will get the output y is equal to 1. Hence, we will get the output y is equal to 1. Puts a point. आता हा पॉइंट झाला. आता खालचा. When input A is equal to 1,
When input A is equal to 1, the transistor is in the on state. The transistor is in the on state. The transistor is in the on state. When input A is equal to 1, the transistor is in the on state. Hence, we will get the output Y is equal to 0. Hence, we will get the output Y is equal to 0. Hence, we will get the output Y is equal to 0. Hence, we will get the output Y is equal to 0. Hence, we will get the output Y is equal to 0. ओके, कळालं बेटा? चलो, आता मी नॉट गेट बाय युजिंग स्विचेस पण झालं, नॉट गेट बाय युजिंग ट्रान्झिस्टर पण झालं. आता आपण अँड गेटकडे वळणार आहे. आता कुठल्या गेटकडे वळणार बेटा? अँड गेटकडे आपण वळणार आहे. ओके ओके, आता आपल्याला पुढचा कन्सेप्ट चालू करायचा बेटा, अँड गेट बाय युजिंग स्विचेस. अँड गेट बाय युजिंग स्विचेस. आता त्याची सर्किट डायग्राम आणि ट्रूथ टेबल मी काढून ठेवलेले आहे. सर्किट डायग्राम आणि ट्रूथ टेबल मुद्दामून काढून ठेवलेलं आहे. ठीक आहे. आता अँड गेट युजिंग स्विचेस मध्ये दोन स्विचेस लावलेले, ते दोघं कनेक्टेड कसे आहेत बेटा? सिरीज मध्ये कनेक्शन आहे. या दोघांचं कनेक्शन कसं आहे बेटा? सिरीज मध्ये. ठीक आहे. बरं, इथून आता व्होल्टेज आलं. व्होल्टेज आलं म्हणजे करंट आला. करंट आला. पहिली केस जी इथे दिसतीये, इनपुट ए म्हणजेच हा स्विच 1 आहे, इनपुट बी म्हणजेच हा स्विच 2 आहे. इनपुट ए म्हणजे स्विच 1, इनपुट बी म्हणजे स्विच 2. ठीक आहे. आता याला लिहिताना SW1 आणि SW2 आपण असं लिहिलं तरी चालेल, म्हणजे स्विच 1 आणि स्विच 2. आता पहा, इनपुट ए स्विच 1 म्हणजेच इनपुट बी स्विच 2 हे दोघंचे दोघं काय आहेत बेटा? ओपन आहेत. ओपन आहेत म्हणजेच तिथे इनपुट एक प्रकारचं मी लो इनपुट दिलंय. आता हे प्लीज लक्षात ठेवा, स्विच ओपन म्हणजेच लो इनपुट. लो इनपुट म्हणजेच ते 0 असतं. ठीक आहे. स्विच क्लोज. क्लोज म्हणजेच हाय इनपुट. स्विच क्लोज म्हणजेच हाय इनपुट म्हणजेच किती असतं? 1. म्हणजेच किती असतं? 1. मग आता इथे इनपुट ए इनपुट बी दोघं ठिकाणी मी दोघंच्या दोघं काय आहेत बेटा? ओपन आहेत. ओपन आहेत म्हणजे दोघीकडे 0 आलं. जर दोघीकडे 0 आला आणि इथून मी असा करंट आलाय, करंट आला 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 आला, पुढे जाईल का बेटा? नाही जाणार. का? दोघं स्विच माझे ओपन आहेत. दोघं स्विच ओपन आहे, करंट पुढे जाणारच नाही. दोघं स्विच ओपन आहेत ना बेटा, करंट पुढे जाईल का? नाही. पुढे नाही जाणार म्हणजे इकडे पण येणार नाही, इकडे पण येणार नाही, म्हणजे बल्बच्या इथे मला आउटपुट भेटणार नाही. बल्ब पर्यंत माझा करंट पोहोचणारच नाही. जर बल्ब पर्यंत करंटच नाही पोहोचला म्हणजे मला आउटपुट काय भेटलं बेटा? 0. 0 आउटपुट म्हणजे बल्ब माझा काय असेल? ऑफ असेल. बल्ब माझा काय असेल बेटा? ग्लो होईल का? तो ग्लो होणार नाही. ही झाली फर्स्ट केस. ठीक आहे. ही काय झाली? फर्स्ट केस. फर्स्ट केस मध्ये काय सांगितलं की दोघं स्विच माझे ओपन आहेत. दोघं जर स्विच माझं ओपन असतील तर करंट काही केलं पुढे जाणार नाही. का नाही जाणार? दोघं स्विच ओपन आहेत ना बेटा. ठीक आहे. करंट काहीच केलं पुढे जाणार नाही म्हणून माझा बल्ब ग्लो होणार नाही. बल्ब ग्लो होणार नाही म्हणजे बल्ब काय झाला? ऑफ झाला. बल्ब ऑफ आहे म्हणजेच माझा आउटपुट काय असेल बेटा? 0. ठीक आहे. पुन्हा आधी हे ओपन म्हणजेच लो इनपुट म्हणजेच 0 झालं. क्लोज म्हणजेच हाय इनपुट म्हणजेच 1 झालं. ऑन म्हणजेच 1 असतं आणि ऑफ म्हणजेच काय असतं बेटा? 0. ऑफ आहे म्हणजे किती आलं? 0. हे पुन्हा बेसिक्स लिहून घ्यायचं असेल तर आपल्या आपल्या जागेमध्ये लिहून घ्या. आपली जागा म्हणजे वरची. ठीक आहे. महत्वाचं असतं जे बेसिक्स असतं ते. नेक्स्ट सेकंड केस. सेकंड केस मध्ये काय म्हणतोय? आता स्विच 1 ओपन आहे, स्विच 2 माझा क्लोज झाला. स्विच 2 काय म्हणतोय? तो क्लोज करून टाक. स्विच 2 माझा क्लोज झाला. ठीक आहे. बरं, हा करंट पुन्हा आता पुढे जाईल का बेटा? हा भलेही माझा क्लोज आहे पण इथूनच करंट येणार नाही तर पुढे जाण्याचा संबंधच नाही. म्हणजे हा जरी तुमचा क्लोज असेल, इथं जरी 1 असेल तरी पण माझा करंट पुढे जाणारच नाही. करंट पुढे नाही गेला म्हणजे बल्ब पुन्हा काय झाला? ऑफच व्हायला. बल्ब पुन्हा काय राहिला? ऑफच व्हायला. बल्ब ऑफच व्हायला. बल्ब ग्लो होणारच नाही. ही झाली माझी सेकंड केस. ही काय झाली? सेकंड केस. थर्ड केस. थर्ड केस मध्ये इनपुट ए माझा क्लोज म्हणतोय म्हणजे स्विच 1 माझा क्लोज झाला आणि स्विच 2 तुमचा काय बेटा? ओपन आहे. स्विच 2 तुमचा काय? ओपन आहे. जर अशी कंडिशन झाली, इथून व्होल्टेज आलं म्हणजे करंट आला. करंट आल्याच्या नंतर स्विच 1 मधून करंट गेला, मक्खन सारखा मान्य केलं. पण पुढे करंट जाईल का? नाही. पुढे करंट जाईल का? नाही. पुढे करंट जाईल का? नाही. का नाही जाणार? स्विच 2 माझा ओपन आहे. ओपन असल्यामुळे, ओपन असेल तर करंट फ्लो होत नसतो. ओपन असेल तर करंट फ्लो होत नसतो. करंट फ्लो झालाच नाही, बल्ब माझा ग्लो होणार नाही. करंट फ्लो झालाच नाही, बल्ब माझा ग्लो होणार नाही. म्हणजे थर्ड केस मध्ये पण बल्ब ग्लो झाला नाही.
सेकंड केसमध्ये पण नाही झाला, थर्ड केसमध्ये पण नाही झाला. आता चौथी आणि शेवटची केस. चौथ्या केसमध्ये स्विच 1 म्हणजेच इनपुट आहे क्लोज आहे, स्विच 2 पण माझा क्लोज आहे. क्लोज आहे, दोघं क्लोज झाले, दोघं क्लोज झाले, दोघं क्लोज झाले, दोघं क्लोज झाले. करंट आला, इथून पण जाईल, इथून पण जाईल, इथून पण गेला, इथून पण गेला. करंट इथून पण गेला, इथून पण गेला. पुन्हा एकदा करंट इथून पण गेला, इथून पण गेला. दोघीकडनं गेला म्हणजे बल्ब माझा ऑन झाला. म्हणजेच बल्ब माझा ऑन झाला. बल्ब ऑन झाला म्हणजे आउटपुट भेटलं. चौथ्या केसमध्ये मला आउटपुट भेटलं. म्हणजे एकाच केसमध्ये तुमचा बल्ब ऑन होतोय. तो म्हणजे काय, जेव्हा माझं इनपुट ए, इनपुट बी किंवा स्विच 1 स्विच 2 दोघी काय असतील, क्लोज असतील. जेव्हा दोघीच्या दोघी क्लोज असतील तेव्हाच मला आउटपुट भेटेल, अन्यथा आउटपुट भेटणारच नाही. ठीक आहे, फाईन, काही अडचण बेटा. हे झालं माझा कन्सेप्ट कुठला, अँड गेट युजिंग स्विचेस. आता एवढं सगळं लिहायचंय का आपल्याला, तर नाही, एकच कंडिशन लिहायची. बल्ब ग्लो कधी होतोय, जेव्हा स्विच 1 आणि स्विच 2 दोघंचे दोघं असतील क्लोज. स्विच 1 आणि स्विच 2 जेव्हा दोघंचे दोघं क्लोज असतील तेव्हाच माझा बल्ब ग्लो होतोय, ऑन होतोय. तीच फक्त कंडिशन लिहायची. बाकी सगळ्या केसमध्ये तो काय बेटा ऑफ आहे, तसं लिहून टाकायचं आहे. बाकी सगळ्या केसेसमध्ये तो ऑफ होतो, फक्त ऑन कधी होतो ते लिहा. बाकीचं काही लिहायची गरज नाही, बाकीचं काही लिहायची गरज नाही. ओके, आता ना बेटा फिगर काढून घ्या प्लीज. ही फिगर काढायची आहे जी तुम्हाला इथे डोळ्यासमोर दिसतीये. ही फिगर प्लीज काढून घ्या, ही फिगर प्लीज काढून घ्या. ठीक आहे, ज्याच्यामध्ये दोघं इनपुट ए, इनपुट बी, स्विच 1 स्विच 2 काय दोघं ओपन दाखवायचे. ठीक आहे, ओके बच्चा चलो चलो. सर्किट डायग्राम आणि ट्रूथ टेबल काढून घ्यायचंय. बेसिक ज्याला ज्याला पाहिजे त्यांनी लिहून घ्यायचंय. सर्किट डायग्राम ट्रूथ टेबल काढून घ्यायचंय. बेसिक ज्याला ज्याला पाहिजे त्यांनी ते लिहून घ्यायचंय. ठीक आहे, इथे महत्वाचं दोघं स्विचेस कसे लावलेत, सिरीज मध्ये. अँड गेट युजिंग स्विचेस मध्ये दोघं स्विचेस कसे लावलेत, सिरीज मध्ये. ओके, हे दोघं लिहून घ्या व्हिडिओ पॉज करून. अपेक्षा ठेवतो झालं असेल, अपेक्षा ठेवतो झालं असेल. चलो, दाबा फिगर शोज द सर्किट डायग्राम अँड ट्रूथ टेबल. दाबा फिगर शोज द सर्किट डायग्राम अँड ट्रूथ टेबल. दाबा फिगर शोज द सर्किट डायग्राम अँड ट्रूथ टेबल फॉर अँड गेट युजिंग स्विच. फॉर अँड गेट युजिंग स्विचेस. दाबा फिगर शोज द सर्किट डायग्राम अँड ट्रूथ टेबल फॉर अँड गेट युजिंग स्विचेस. दाबा फिगर शोज द सर्किट डायग्राम अँड ट्रूथ टेबल फॉर अँड गेट युजिंग स्विचेस. पुढचा पॉइंट, अँड गेट switches are connected in series with each other. AND gate switches are connected in series with each other. AND gate switches are connected in series with each other. AND gate switches are connected in series with each other. Puts a point. When two switches are connected in series, when two switches are connected in series and the supply voltage is provided, when the two switches are connected in series and the supply voltage is provided, when two switches are connected in series and the supply voltage is provided, the bulb will glow if and only if, the bulb will glow if and only if, the bulb will glow if and only if both the switches are closed. The bulb will glow if and only if both the switches are closed. The bulb will glow if and only if both the switches are closed. If and only if the both switches are क्लोज. ओके, आता हा कन्सेप्ट कुठला झाला बेटा माझा, अँड गेट युजिंग स्विचेस. हा कन्सेप्ट कुठला झाला, अँड गेट युजिंग स्विचेस. आता मला ओके, आता आपला कुठला कन्सेप्ट झाला बेटा, अँड गेट युजिंग स्विचेस. आता मला नेक्स्ट कन्सेप्ट बघायचा आहे, तो म्हणजे आहे बेटा अँड गेट युजिंग डायोड. तो म्हणजे कुठला कन्सेप्ट बघायचा बेटा, अँड गेट युजिंग डायोड. आता मला पुढचा कन्सेप्ट बघायचा आहे, तो म्हणजे आहे बेटा अँड गेट युजिंग डायोड. आता अँड गेट युजिंग डायोड मध्ये ना सगळ्यात 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 महत्वाचा फंडा तो म्हणजे वन असेल ना, वन, इनपुट वन. ठीक आहे, इनपुट वन. हा वन म्हणजे काय बेटा, इनपुट वन. इनपुट वन असेल तर डायोड माझा ऑफ असतो. उलट लॉजिक आहे, लक्षात ठेवा. उलट लॉजिक आहे असं लक्षात ठेवा. उलट लॉजिक आहे, उलट लॉजिक आहे असं प्लीज लक्षात ठेवा. वन असेल तर डायोड ऑफ असतो, झिरो असेल तर डायोड ऑन असतो. वन असेल तर डायोड ऑफ असतो, झिरो असेल तर डायोड ऑन असतो. फक्त एवढं लॉजिक लक्षात ठेवा, खालचं सगळं नीट लक्षात येईल. ठीक आहे, काय बोललो, वन असेल तर डायोड ऑफ असतो, झिरो असेल तर डायोड ऑन असतो. वन असेल तर डायोड ऑफ असतो, झिरो असेल तर डायोड ऑन असतो. मग इथे पहा, ए ची किंमत किती घेतली, आता इथे लिहून घेतो. ए ची किंमत 0, बी ची पण किंमत 0. दोघं 0 आहेत
म्हणजे D1 काय झाला माझा 0 म्हणजे काय डायोड ऑन आहे, डायोड ऑन. D2 पण काय होईल बेटा, डायोड ऑन होईल. आणि आउटपुट 0 इंटू 0 मल्टिप्लिकेशन असतं अँड गेटमध्ये. 0 इंटू 0 किती येतं 0. 0 इंटू 0 किती येतं बेटा 0. 0 इंटू 0 किती येतं 0. पहिलं केस काय झाली. सेकंड केसमध्ये काय 0 आणि 1. 0 असेल तर पुन्हा डायोड ऑन झालं. मग हा डायोड 0 D1 ला आहे म्हणजे D1 काय झाला ऑन झाला. ओके. 1 कशाला आहे D2 ला आहे. D2 काय झाला माझा ऑफ झाला. D2 ऑफ झाला. 0 1 पुन्हा 0 येईल. 0 इंटू 1 पुन्हा किती येतं 0. इथे फक्त एवढं लॉजिक लक्षात ठेवा. 1 म्हणजे डायोड ऑफ, 0 म्हणजे डायोड ऑन. आणि इथे मल्टिप्लिकेशन करायचं आहे. हे आउटपुट लिहिताना काय करायचं बेटा मल्टिप्लिकेशन. 0 इंटू 0 0, 0 इंटू 1 0, 1 इंटू 0 0, 1 इंटू 1 1. ठीक आहे. हे डायरेक्ट लिहून काढलं आधी. आता मधलं ऑन ऑफ फक्त लिहायचं आहे मला. ठीक आहे. 1. आता इथे 1 आलं. 1 म्हणजे काय बेटा सांगा बघा. 1 म्हणजे काय डायोड ऑफ. मग इथे डायोड ऑफ आला. 0 म्हणजे काय डायोड ऑन. इथे डायोड ऑन झाला. ठीक आहे. पुन्हा दोघीकडे आता 1 1 आहे. जर दोघीकडे 1 1 आहे तर D1 पुन्हा माझा काय झाला ऑफ झाला. 1 आहे म्हणजे D1 ऑफ. इथे पण 1 आला. D2 पण काय झाला बेटा ऑफ झाला. ठीक आहे. तो पर्टिक्युलर डायोड 1 असेल तर डायोड ऑफ असतो. 0 असेल तर डायोड ऑन असतो. 1 असेल तर डायोड ऑफ असतो. 0 असेल तर डायोड ऑन असतो. फक्त एवढा कन्सेप्ट लक्षात ठेवा. खालचा ट्रूथ टेबल इझिली काढता येतो. ठीक आहे. आधी काय काढायचं इनपुट आणि आउटपुट लिहून घ्यायचं. हे अँड गेट सारखंच आहे. फक्त डायोड ऑन ऑफ कधी असतं ते लक्षात घ्या. 1 असेल तर डायोड ऑन आहे, सॉरी डायोड ऑफ आहे. आणि 0 असेल तर डायोड ऑन आहे. 1 असेल तर डायोड ऑफ आहे, 0 असेल तर डायोड ऑन आहे. एवढं लक्षात राहू द्या बस. ठीक आहे. एवढंच फक्त अँड गेट मध्ये महत्वाचं आहे, बाकी काही नाही. आणि ह्या 4 केसेस आपल्याला लिहावे लागतात. ठीक आहे. या 4 केसेस आपल्याला लिहाव्या लागतात. ओके. कळाले बेटा. पुन्हा एकदा जे महत्वाचं आहे ते सांगून देतो. 1 असेल तर डायोड ऑफ, 0 असेल तर डायोड ऑन. 1 असेल तर डायोड ऑफ, 0 असेल तर डायोड ऑन. चलो व्हिडिओ पॉज करा. ते बेसिक्स पण लिहा. उलट लॉजिक आहे असं पण लिहून घ्या. फर्स्ट सर्किट डायग्राम आणि सेकंड ट्रूथ टेबल काढून घ्या. सर्किट डायग्राम ट्रूथ टेबल काढून घ्या. सर्किट डायग्राम आणि ट्रूथ टेबल काढून घ्या. अपेक्षा ठेवतो झालं असेल. बेसिक्स पण लिहून घ्या. बेसिक्स पण लिहून घ्या. बेसिक्स पण लिहून घ्या. बेसिक्स पण लिहून घ्या. ठीक आहे. अँड गेट मध्ये हा सगळ्यात महत्वाचा लॉजिक आहे. अँड गेट मध्ये हा सगळ्यात महत्वाचा लॉजिक आहे. काय लॉजिक आहे. 1 असेल तर डायोड ऑफ, 0 असेल तर डायोड ऑन. 1 असेल तर डायोड ऑफ, 0 असेल तर डायोड ऑन. ठीक आहे. हाच फक्त लक्षात ठेवा. खालचं इझिली जमून जातं. ओके. चलो लिखापडी आता. अपेक्षा ठेवतो झालं असेल. दाबा फिगर शोज द सर्किट डायग्राम फॉर अँड गेट युझिंग डायोड. दाबा फिगर शोज द सर्किट डायग्राम फॉर अँड गेट युझिंग डायोड and also it shows the truth table. 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 Okay. खालच्या ओळीमध्ये ऑपरेशन. खालच्या ओळीमध्ये ऑपरेशन. When A is equal to 0 and B is equal to 0, when A is equal to 0 and B is equal to 0, then diode D1 and diode D2 both are on. Then diode D1 is on. असं लिहिलं तरी चालेल. Then diode D1 is on and D2 is also on. Then diode D1 is on and D2 is on. Then diode D1 is on and D2 is on. And the output Y is equal to 0. And the output is Y is equal to 0. And the output is Y is equal to 0. Okay. पहिली केस झाली. पुढच्या पॉइंट घ्या. सेकंड केस घ्यायचा आता. When A is equal to 0 and B is equal to 1, when A is equal to 0 and B is equal to 1, then diode D1 is on and D2 is off. Then diode D1 is on and diode D2 is off. Then diode D1 is on and D2 is off. And the output Y is equal to 0. And the output Y is equal to 0. And the output Y is equal to the 0. And the output Y is equal to the 0. Okay. Case third आता. When A is equal to 1 and B is equal to 0. When A is equal to 1 and B is equal to 0. When A is equal to 1 and B is equal to 0. Then the diode D1 is off and D2 is on. Then the diode D1 is off
and D2 is on. Then the diode D1 is off and D2 is on. Then the diode D1 is off and D2 is on. And the output Y is equal to the 0. And the output Y is equal to the 0. And the output Y is equal to the 0. And the output Y is equal to the 0. Okay. शेवटची केस. When the input A is equal to 1 and B is equal to 1. When the input A is equal to 1 and B is equal to 1. Then the diode D1 is off and D2 is off. Then the diode D1 is off and D2 is off. Then the diode D1 is off and D2 is off. And the output Y is equal to the 1. And the output Y is equal to the 1. And the output Y is equal to the 1. And the output Y is equal to the 1. And the output Y is equal to the 1. ओके. आता ना बेटा लगेच मी पुढचा कन्सेप्ट चालू करतोय. ठीक आहे. आता हे झालेलं आहे. पुढचा माझा कन्सेप्ट कुठला आहे? पुढचा कन्सेप्ट आहे बेटा ऑर गेट युजिंग स्विचेस. कुठला कन्सेप्ट आहे बेटा? ऑर गेट युजिंग स्विचेस. अँड गेट मध्ये आपण हे दोघंचे दोघं कसे कनेक्ट केले होते? सिरीज मध्ये. ऑर गेट मध्ये हे कनेक्ट करताना आपण पॅरलल मध्ये कनेक्ट करतो. हे दोघांचं कनेक्शन कसं असतं बेटा? पॅरलल मध्ये. या दोघांचं कनेक्शन कसं असतं? पॅरलल मध्ये. पॅरलल मध्ये कनेक्शन कसं येतं ते दाखवतोय. नीट लक्ष द्या. हा स्विच 1. ठीक आहे. आणि इकडे तुमचा हा स्विच 2 झाला. ठीक आहे. हा स्विच 1 आणि हा स्विच 2. ठीक आहे. याला काय लिहिता येईल? हा स्विच 1, हा स्विच 2. यालाच पुन्हा इनपुट ए, इनपुट ए आणि यालाच काय लिहिता येईल? इनपुट बी. यालाच काय लिहिता येईल? इनपुट बी. ओके. स्विच 1 इनपुट ए, स्विच 2 इनपुट बी. ठीक आहे. आणि आउटपुट वाय इज इक्वल टू, पुन्हा आउटपुट म्हणजे काय असेल? बल्ब. पुन्हा हे इनपुट्स तर काही चेंज होणार नाही. पहिल्या केसमध्ये दोघं ओपन आहेत. दुसऱ्या केसमध्ये पहिल्या केसमध्ये 0 0, मग 0 1, 1 0 आणि पुढे 1 1. इकडे काय चेंजेस होतात ते आपण बघत जाऊ. इकडे काय चेंजेस होतात ते आपण बघत जाऊ. ओके. आता पहा, इथून करंट आलं, व्होल्टेज दिलंय म्हणजे करंट आलं. करंट आल्याच्या दोघंच्या दोघं काय आहेत बेटा? 0 आहेत. दोघंच्या दोघं काय आहेत? 0 आहेत. इथे मी ब्ल्यू पेन लिहितो. दोघंच्या दोघं 0 आहेत म्हणजे ओपन स्विच आहेत. ओपन स्विच असल्यामुळे करंट पुढे जाईल का? नाही. करंट पुढे जाणारच नाही. करंट पुढे जाणार नाही म्हणजे ऑटोमॅटिक बल्ब काय असेल माझा? ऑफ. बल्ब ऑफ झाला म्हणजे आउटपुट किती असेल बेटा? 0. बल्ब ऑफ झाला म्हणजे आउटपुट किती असेल? 0. आता मुद्दामून तुमच्या डोळ्यासमोर लिहितोय. हा नीट बघा. आता बल्ब ऑफ झाला म्हणजे आउटपुट काय असेल? 0. सेकंड केस. सेकंड केस मध्ये काय म्हणतोय तो? ए वाला स्विच जो आहे स्विच 1 ओपन आहे पण हा स्विच माझा काय आता? क्लोज आहे. हा स्विच क्लोज झाला. हा स्विच क्लोज झाला. करंट आला 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 आला. आता करंट इकडून पण जाईल, इकडून पण जाईल. करंट इकडून तर पुढे नाही जाऊ शकत आहे पण इथून जाऊ शकतोय. आता पहा महत्वाचा, पॅरलल मध्ये लावल्यामुळे फायदा काय झाला? इथून तर नाही जाऊ शकत आहे पण इथून जाऊ शकतोय. येस, इथून नाही जाऊ शकत आहे पण इथून जाऊ शकतोय. करंट आला, इकडून गेला, बल्ब ग्लो झाला. बल्ब ग्लो झाला. बल्ब ग्लो झाला म्हणजे आउटपुटला 1 भेटलं. बल्ब ग्लो झाला म्हणजे आउटपुटला काय भेटलं बेटा? 1. म्हणजेच पहा ऑर गेट सारखं होतंय की नाही? 0 1 1 1. आता तिघ केसेस मध्ये 1 1 येईल. कसं काय दाखवून देतो. ठीक आहे. ही झाली माझी सेकंड केस. थर्ड केस. थर्ड केस मध्ये काय म्हणतोय तो? ए वाला स्विच क्लोज कर म्हणजे हा स्विच काय कर आता? क्लोज कर. हा क्लोज झाला आणि हा जो स्विच आहे त्याला ओपन कर. हा स्विच माझा ओपन झाला. आता असं झाल्याच्या नंतर करंट आला 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 आला. खालून नाही जाऊ शकत का? हा स्विच ओपन आहे. खालून जाऊ नाही शकत का? हा स्विच ओपन आहे. पण वरतून तर जाऊ शकतो. वरतून तर जाऊ शकतो. गेला 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 स्विच पुन्हा इकडे बल्ब कडे करंट आला. बल्ब कडे करंट आला. बल्ब ग्लो झाला. बल्ब 100% ग्लो झाला. बल्ब ग्लो झाला. पण कोणामुळे? आधीच्या केसमध्ये स्विच 2 मुळे. आत्ताच्या केसमध्ये स्विच 1 मुळे. आधीच्या केसमध्ये स्विच 2 मुळे. आत्ताच्या केसमध्ये स्विच 1 मुळे. आधीच्या केसमध्ये स्विच 2 मुळे. आताच्या केसमध्ये स्विच 1 मुळे. ठीक आहे. चौथी आणि शेवटची केस, जेव्हा दोघं स्विच माझे क्लोज आहेत. जर दोघं स्विच क्लोज आहेत 100% करंट दोघीकडनं जाणार. 100% करंट दोघीकडनं जाणार. 100% करंट
दोघीकडनं जाणार आणि बल्ब माझा ऑन होणार म्हणजेच होणार. 100% बल्ब माझा ऑन होणार. 100% बल्ब माझा ऑन होणार. 100% बल्ब माझा काय होईल बेटा ऑन होईल. ठीक आहे. पॅरलल कनेक्शनमध्ये असेल एखादा जरी स्विच माझा क्लोज असेल, एखादा स्विच जरी हा क्लोज झाला तरी ऑन आहे, हा क्लोज झाला तरी ऑन आहे, दोघं क्लोज असेल तर 100% ऑनच होईल. एखादा स्विच जरी माझा क्लोज असेल तरी माझा बल्ब ऑन होतो. एखादा स्विच जरी माझा क्लोज असेल तरी बल्ब माझा ऑन होतो. एखादा स्विच जरी क्लोज असेल तरी बल्ब माझा ऑन होतो. तरी पण बल्ब माझा काय होतो बेटा ऑन होतो. हे कुठलं झालं ऑर गेट युझिंग स्विचेस. ठीक आहे. हे कुठलं झालं ऑर गेट युझिंग स्विचेस. ओके. ठीक आहे. आता पुन्हा तुम्हाला काय करायचं बेटा व्हिडिओ पॉज करायचा आहे. ठीक आहे. आणि सर्किट डायग्राम आणि ट्रूथ टेबल काढून घ्यायचं आहे. सर्किट डायग्राम आणि ट्रूथ टेबल काढून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करा. सर्किट डायग्राम आणि ट्रूथ टेबल काढून घ्या. व्हिडिओ पॉज करा. सर्किट डायग्राम आणि ट्रूथ टेबल काढून घ्या. कुठलं बेटा हेडिंग काय टाकाल ऑर गेट युझिंग स्विचेस. हेडिंग काय टाकाल ऑर गेट युझिंग स्विचेस. हेडिंग काय टाकाल बच्चालो ऑर गेट युझिंग स्विचेस. हेडिंग काय टाकाल ऑर गेट युझिंग स्विचेस. ओके. अपेक्षा ठेवतो झालं असेल. अपेक्षा ठेवतो झालं असेल. ठीक आहे. The above figure shows the concept of OR gate using switches. The above figure shows the circuit diagram and truth table असं लिहून घ्या. The above figure shows the circuit diagram and truth table for OR gate using switches. OR gate using switches मध्ये दोघं स्विच कसे कनेक्टेड बेटा एकमेकांना पॅरलल मध्ये. दोघं स्विचेस एकमेकांना कसे कनेक्टेड आहेत पॅरलल मध्ये. लिहून घ्या तो पॉइंट. इन OR gate as switches, both the switches are connected in parallel with each other. Both the switches are connected in parallel with each other. Puts a point. When both the switches are connected in parallel to each other, and the supply voltage is provided, when both the switches are connected in parallel with each other and the supply voltage is provided, and if any one of the switch is closed, and if any one of the switch is closed, and if any one of the switch is closed, the lamp will glow. Okay. The lamp will glow. ओके बच्चांनो. आता माझा पुढचा कन्सेप्ट चालू होईल तो म्हणजे आहे बेटा कुठला असेल तो OR गेट युझिंग डायोड. OR गेट युझिंग डायोड. A B हा डायोड D1 हा डायोड D2. आता काय सांगतोय काय नाही नीट लक्ष द्या. नीट लक्ष असू द्या तुमचं ना बेटा. अँड गेट युझिंग डायोड तुमच्या डोळ्यासमोर ठेवा. ठेवलंय. ओके. इथे बेटा हा रजिस्टर वरच्या बाजूला होता, डायोड खालच्या बाजूला होता. पहिला फरक इथे डायोड वरच्या बाजूला रजिस्टर खालच्या बाजूला आहे. येस. अँड गेट युझिंग डायोड मध्ये काय होतं बेटा डायोड खालच्या बाजूला होते, रजिस्टर वरच्या बाजूला होते. अजून एक सगळ्यात महत्वाचा फरक डायोड काढताना आपण असे डायोड काढले होते. आठवतंय डायोड असे होते, उलटे डायोड्स होते. आता डायोड सीधे आहेत. पहा म्हणजे ॲनोड इकडे कॅथोड इकडे, इथे ॲनोड आहे इकडे कॅथोड आहे. आधीच्या याच्यात काय होतं बेटा इकडे ॲनोड होतं इकडे कॅथोड होता, इकडे ॲनोड होता इकडे कॅथोड होता, म्हणून ते उलटं काम करायचं. आता हे एकदम इज्जतीत काम करेल. याचंच मिनिंग काय बेटा माहिती का. 1 असेल तर डायोड माझा ऑन होईल, 0 असेल तर डायोड माझा ऑफ होईल. हे झालं कुठल्या केससाठी माझं, हे कुठल्या केससाठी झालं OR गेट युझिंग डायोड. आणि आधीचं जे लिहिलं होतं ते कोणासाठी होतं बेटा अँड गेट युझिंग डायोड. अँड गेट युझिंग डायोड मध्ये
पहिली गोष्ट, डायोड्स माझे खाली होते आणि डायोड्स उलटे होते. डायोड खाली होते, डायोड उलटे होते, म्हणून उलटं लॉजिक यूज झालं. ते मागच्या वेळेस बोललो नाही. आता तुमच्या एक्झॅक्ट लक्षात आलं असेल ॲनोड कॅथोड, कॅथोड ॲनोड कसं होतं. ठीक आहे, मागच्या याच्यात कॅथोड पहिले होता, मग ॲनोड होता. आता ॲनोड पहिले मग कॅथोड आहे. म्हणजे इथे लॉजिक सीधं आहे. इथं लॉजिक सीधं आहे. मागच्या आणि याच्यामध्ये कंपॅरिझन करून सांगून दिलं. मागच्या याच्यात आणि याच्यात कंपॅरिझन करून सांगून दिलं. यालाच मी कधी कधी ना बेटा चार्टच्या फॉर्ममध्ये पण दाखवून देतो. यालाच मी कधी कधी चार्टच्या फॉर्ममध्ये पण मुलांना दाखवून देतो. ठीक आहे, अँड गेट. ठीक आहे, अँड गेट आणि ऑर गेट. अँड गेटमध्ये 1 असेल आणि 0 असेल. अँड गेटमध्ये 1चं मिनिंग काय आहे आणि 0चं मिनिंग काय सांगा बरं. अँड गेटमध्ये 1चं मिनिंग काय बेटा, 1चं मिनिंग काय बेटा, ऑफ, डायोड ऑफ. 1चं मिनिंग काय, डायोड माझा ऑफ आहे. ठीक आहे, 0चं मिनिंग काय, डायोड माझा ऑन आहे. ऑर गेटमध्ये 1चं मिनिंग काय, डायोड माझा ऑन आहे. 0 म्हणजे काय, डायोड माझा ऑफ आहे. डायोड माझा ऑफ आहे. ठीक आहे, अशा टेबल फॉर्ममध्ये लक्षात घेतलं तरी चालेल. हे सगळं एकच आहे हे लक्षात घ्या. ठीक आहे, महत्वाचं अँड गेट युझिंग डायोड्स आणि ऑर गेट युझिंग डायोड्स दोघांमधला फरक नीट लक्षात घ्या. दोघांमधला फरक नीट लक्षात घ्या. सगळं ह्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. सगळंच्या सगळं ह्याच व्हिडिओमध्ये आहे. नीट बघा स्टार्टिंगचा व्हिडिओ. ठीक आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये मी ऑर गेट युझिंग डायोड आणि अँड गेट युझिंग डायोड आणि आता ऑर गेट युझिंग डायोड दाखवतोय. आणि याच्यात काय दाखवतोय बेटा, ऑर गेट युझिंग डायोड. आता त्याच्यामुळे खाली कसे कसे चेंजेस होतात ते आपण बघू. ओके, त्याच्या आधी आपण हे इकडचं लिहून टाकू, चालेल. चलो, 0 + 0 ॲडिशन होते ना, 0 + 0 0, 0 + 1 1, 1 + 0 1, 1 + 1 1च येतो. 1 + 1 1. ओके, आता 0 म्हणजे डायोड काय बेटा, ऑफ आहे. 0 म्हणजे ऑर गेटमध्ये 0 म्हणजे डायोड ऑफ, 1 म्हणजे डायोड ऑन. पुन्हा हे दोघं डायोड ऑफ होतील. इथे 0 आहे, डायोड ऑफ झाला. 1 आहे, डायोड ऑन झाला. पुन्हा 1 आहे, डायोड ऑन झाला. 0 आहे, डायोड ऑफ झाला. आता दोघं डायोड्स काय होतील बेटा, ऑन होतील. दोघं डायोड्स काय होतील, ऑन होतील. म्हणजे हा कन्सेप्ट माझा कुठला झाला आता, ऑर गेट युझिंग डायोड. हा कन्सेप्ट कुठला झाला बेटा, ऑर गेट युझिंग डायोड. ऑर गेट युझिंग डायोड. कळालं, खूप महत्वाचा कन्सेप्ट झाला बेटा, खूप महत्वाचा कन्सेप्ट झाला. उलटं लॉजिक का झालं, इथे सीधं लॉजिक का आलं ते पण कळालं असेल. उलटं लॉजिक का, तर मागच्या याच्यात कॅथोड पहिले मग ॲनोड आहे. आत्ताच्या याच्यामध्ये ॲनोड पहिले मग कॅथोड आहे. मागच्या याच्यात काय झालं बेटा, कॅथोड पहिले मग ॲनोड आहे. आता काय बेटा, ॲनोड पहिले आणि मग कॅथोड आहे. ठीक आहे, चलो व्हिडिओ पॉज करून सर्किट डायग्राम ट्रूथ टेबल काढून घ्यायचं. हे बेसिक स्लाइडचं असेल ते पण लिहून घ्या, वांधा नाही. ठीक आहे, सर्किट डायग्राम ट्रूथ टेबल काढून घ्यायचंय, काढून घ्या. सर्किट डायग्राम ट्रूथ टेबल काढून घ्यायचंय, काढून घ्या. ओके, सर्किट डायग्राम ट्रूथ टेबल काढून घ्यायचंय, काढून घ्या. अपेक्षा ठेवतो झालं असेल. चल, दाबा फिगर शोज द सर्किट डायग्राम. Dabba figure shows the circuit diagram and truth table for AND gate for all gate using diode. Dabba figure shows the circuit diagram and truth table for all gate using diode. Dabba figure shows the circuit diagram and truth table for all gate using diode. For all gate using diode. Okay. खालच्या ओळीमध्ये घ्या ऑपरेशन. खालच्या ओळीमध्ये घ्या ऑपरेशन. When A is equal to 0 and B is equal to 0. When A is equal to 0 and B is equal to 0. Then the diode D1 is off and D2 is also off. Then the diode D1 is off and D2 is also off. Then the diode D1 is off and D2 is also off. Hence the output Y is equal to the 0. Hence the output Y is equal to the 0. Hence the output Y is equal to the 0. Hence the output Y is equal to the 0. Okay. Second case. When the input A is equal to 0 and B is equal to 1. When the input A is equal to 0 and B is equal to 1. When the input A is equal to 0 and B is equal to 1, then the diode D1 is off and D2 is on. Then the diode D1 is off and D2 is on. Then the diode D1 is off and D2 is on. Then the diode D1 is off and D2 is on. And the output Y is equal to the 1. And the output Y is equal to the 1. Y is equal to the 1 असं लिहायचं बेटा डायरेक्ट. Y is equal to the 1. Y is equal to the 1. Okay. Case third आता. Case third. When A is equal to 1 and B is equal to 0,
when A is equal to 1 and B is equal to 0, when the input A is equal to 1 and B is equal to 0, then the diode D1 is on and D2 is off. Then the diode D1 is on and D2 is off. Then the diode D1 is on and D2 is off. And the output Y is equal to the 1. And the output Y is equal to the 1. And the output Y is equal to the 1. And the output Y is equal to the 1. Okay, शेवटची केस. When the input A is equal to 1 and B is equal to 1, when the input A is equal to 1 and B is equal to 1, when the input A is equal to 1 and B is equal to 1, when the input A is equal to 1 and B is equal to 1, then the diode D1 is on and D2 is on. Then the diode D1 is on and D2 is on. Then the diode D1 is on and D2 is on. And the output Y is equal to the 1. And the output Y is equal to the 1. And the output Y is equal to the 1. इथे खूप महत्त्वाचा कन्सेप्ट माझा झालेला आहे. पहिल्यांदा आपण नॉट गेट युजिंग स्विचेस अँड ट्रान्झिस्टर बघितलं. मग अँड गेट युजिंग स्विचेस आणि अँड गेट युजिंग डायोड बघितलं. मग ऑल गेट युजिंग स्विचेस आणि ऑल गेट युजिंग डायोड्स बघितलं. ठीक आहे. 6 अतिशय महत्त्वाचे कन्सेप्ट आजच्या सेशनमध्ये झालेले आहेत. 6 अतिशय महत्त्वाचे कन्सेप्ट आजच्या सेशनमध्ये झालेले आहेत बेटा. ओके बच्चालो, दॅट्स ऑल. बाकीचं नेक्स्ट सेशनमध्ये. थँक्यू. गुड डे.